विक्रांत, आपण मोनिका प्लीज, मला तुझं हे वागणं बिलकुल पसंत नाहीये. कालही सगळ्यांसमोर तू असंच वागलीस. पण मी यापुढे असंच वागणार आहे विक्रांत. तुला आठवते, तू मला क्लिअरली सांगितलं होतंस, यापुढे आपल्यामध्ये फक्त डॉक्टर आणि पेशंटचं नातं असणार आहे. तसंच मी तुला क्लिअरली सांगते की यापुढे माझं वागणं बदलणार आहे विक्रांत. मोनिका, तू काय बोलतेस मला काहीही कळत नाहीये. तुला आठवतंय विक्रांत, तू मला म्हणाला होतास आपल्या दोघांमध्ये एक अदृश्य भिंत असणार आहे कायम, राईट? आपण दोघं असताना आपण एकमेकांपासून लांब राहतो, पण घरच्यांसमोर आपण कुठेतरी बाहेर जाऊ शकतो ना, लाईक अ लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह, पण तिथे गेलो तरी दोघं एकटेच असणार आहोत. ऍक्च्युली मग आपण सगळ्यांना घेऊन जाऊया, सगळे एकत्र जाऊया ना. मला वेळ नाहीये, हॉस्पिटलमध्ये खूप काम आहे. विक्रांत, आत्या सांभाळतील ना हॉस्पिटल. मोनिका, मी तुझ्या बरोबर आणि तू माझ्या बरोबर कुठेही जाणार नाही. येशील तू विक्रांत, नक्की येशील. आता काय, कुणाला तक्रार करणार आहेस? आई, आजी की काकी? मी तुला मनापासून बोलवणार आहे विक्रांत. मग बघ, नक्की येशील तू. विक्रांत, विक्रांत लवकर या ना, मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. विक्रांत लवकर या ना. विक्रांत, विक्रांत लवकर या ना. अगो बाई, काय झालं ग? अगं नाही, येतच नाही काय विक्रांत खाली. विक्रांत, तेच विचारते मी. काय ग, काय झालं? भांडला वगैरे नाही ना? तुमच्या मिसेसचे रिपोर्ट्स कधीपर्यंत तयार होतील ते रिसेप्शनला एकदा विचारून घ्या. रिपोर्ट्स आले की आपण एकदा बोलूया. थँक्यू डॉक्टर. युअर वेलकम. बोल काकी. अरे मोनिकाला फोन दे ना जरा. ती अरे तिचे मिस कॉल्स पाहिले मी, म्हणून तिला फोन लावत होते तर ती उचलतच नाही, म्हणून तुला केला. दे ना जरा तिला फोन. काकी, ती माझ्या बरोबर नाहीये. म्हणजे मला जरा हॉस्पिटलला यावं लागलं, त्यामुळे ती एकटीच शॉपिंग करते. बहुतेक तिच्या पर्समध्ये फोन असेल, त्यामुळे तिला ऐकू आलं नसेल. विक्रांत, पण काय रे हे, तू पुन्हा हॉस्पिटलमध्ये? काकी, यावं लागलं. तुझे मिस्ड कॉल्स बघितले की ती तुला फोन करेल. ओके? मला वाटलं काही सिरियस नाही ना, म्हणून मी. हो, ठेवतो फोन. विक्रांत, हे बघ, तू डॉक्टर असलास ना तरी तुला जरा डोस देणं गरजेचं आहे. का? काय झालं? विक्रांत, मोनिकाशी जरा छान वागत जा रे, मित्राप्रमाणे. आज कसं तुम्ही एकत्र बाहेर पडलात हसत हसत, किती छान वाटलं बघून. आणि हे बघ, संसार म्हटलं ना की भांडणं कुरबुरी असतात, पण ते सगळं विसरून ना पुढे जायचं असतं. आजचा मोमेंट एन्जॉय करा रे. आणि हीच गोष्ट मी तिलाही सांगितली बरं का. हो काकी. नुसतं हो काकी म्हणून चालणार नाही, ही माझी ऑर्डर आहे असं समज आणि फॉलो. ओके? हो. बाय. सिरियसली. ए, काय ग सारखी घड्याळात बघतेय? थांब ना, आज आमच्यासाठी वेळ काढलायस ना?
मी घड्याळ बघत नाहीये, पण तुम्ही माझं घड्याळ बघत नाही आहात. गाईज, डिडंट यू ऑल नोटिस? ए वाव, न्यू वॉच लिया तुमने? लग्नात गिफ्ट मिळाले मला. Isn't that beautiful? यार सुपर्ब है यार. वाव, खूप एक्सपेन्सिव्ह आहे यार. मी काय बोलले मधुरा तुला? लग्न करताना माझा फंडा एकदम क्लिअर होता. मला मॅरेज मटेरियल मुलगाच हवा होता आणि ऑफकोर्स व्यवस्थित कमवणारा. कम ऑन गाईज, लग्न अशाच मुलाशी करायचं असतं. सही बोल रही है तू. आता फोन येईल बघ त्याचा. तुम्हाला पिकअप करायला येणार आहे ना? लाईफ में और क्या चाहिए यार. हाँ यार. बोल. कॅफेच्या बाहेर येऊन उभी राहा. ओके, नो प्रॉब्लेम. आय विल बी देयर. बाय. ओके गाइस, तो येणार आहे लवकरच. आय हॅव टू लीव. अरे यार, फिर हम लोग भी निकलते. हो यार, मला पण ट्रेन पकडायची आहे. मी पण निघते. मला पण. ये देख, राजकुमारी. इसको लेने तो इसका राजकुमार आएगा. हेलो, जलमत. हाय, हमारी इतनी किस्मत कहा. बिल मंगाती, रुक जाओ. दादा, बिल देता? ए हे बघ काय, तुझा नवरा आलाय ना तुला न्यायला. चल भेट होईल. ए यार, मुझे भी ऐसा हस्बैंड चाहिए. आलेच मी. साहेब कुठे आहेत? त्याने एक अर्जंट केस आली होती, तुम्हाला घरी सोडायला सांगितलं. ओके, ठीक आहे, मग तू जा. मला जरा काम आहे. पण साहेब म्हणाले होते. साहेबांना काय सांगायचं ते मी बघेन. जातो. ठीक आहे. डोंट वरी. फक्त मला एकदा कन्फर्म करू दे की त्याची खरंच गरज आहे, मगच मी ऑपरेशन करेन. ओके? आणि तुम्ही अजिबात हायपर होऊ नका. सगळं माझ्यावर सोडा. डॉक्टर, तुम्ही नुसतं म्हणालात ना तरी धीर येतो. आय अंडरस्टँड. एक्सक्यूज मी. बोल. काय आहे हे? मोनिका, माझ्यासमोर पेशंट आहे. काय झालं? तू मला पिकअप करायला का नाही आलास विक्रांत? इथे अतिशय महत्वाची केस आहे म्हणून. मग मी महत्वाची नाहीये का? हे बघ, तुझं आटोपलं असेल तर सरळ घरी जा. त्यासाठीच गाडी पाठवली मी. अरे पण तू, मी बरी आहे रे. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. डोंट वरी. आय कांट इमॅजिन. आणखी किती सहन करणार आहेस तू तिच्यामुळे? हे हॉस्पिटल आहे ना, ते खूप कष्टाने उभं केलंय आपण. आणि आज पहिल्यांदा हवालदिल होताना पाहिलंय मी या हॉस्पिटलमध्ये. तेही कशामुळे? तू उशिरा येण्यामुळे. आय जस्ट कांट इमॅजिन दिस.